नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या स्पर्श ब्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवर स्वागत. तर मी आणि माझे हस्बंड लास्ट वीकेंडला गेलो होतो मेनार्ड्समध्ये. आता हे मेनार्ड शॉप कशाचं आहे आणि आम्ही इथे का गेलो हे तुम्हाला व्हिडिओ बघताना लक्षात येईलच. तर या शॉपमध्ये आम्ही गेलो होतो काही फुलांची झाडे घ्यायला आणि माती घ्यायला. हो, इथे माती विकत घ्यावी लागते. आणि हे आहे या मेनार्ड शॉपचं आउटडोअर सेक्शन, जिकडे तुम्हाला सीझनल असे सगळी फुलांची छान छान रोपे लावलेले अशा कुंड्या अवेलेबल असतात, ज्यांना ऑलरेडी फुलं आलेली असतात, जे की तुम्ही डायरेक्ट जाऊन तुमच्या बागेमध्ये लावू शकता. आणि इकडे आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या. आणि या सेक्शनमध्ये आम्हाला आवडल्या ह्या 2 फुलांच्या हँगिंग बास्केट्स. ह्या आहेत $9.99 म्हणजे 863 रुपयाला एक बास्केट. ही अगदी फुलांनी मस्त बहरलेली आहे, जी की तुम्ही जाऊन तुमच्या इथे झाडाला किंवा घराच्या कॉर्नरला एंट्रन्सला असं लटकवू शकता. आता यामध्ये मला आवडलं होतं हे पर्पल फुलांची बास्केट आणि ह्यांना आवडलेलं हे लाईट पिंक कलरची बास्केट. दोघांचं हो नाही करत एक फायनल आम्ही केलं आणि ऑलरेडी एक घेतलं होतं, त्यामुळे अशा या 2 बास्केट आम्ही फायनल केल्या आणि आम्ही निघालो. यानंतर आम्हाला घ्यायचं होतं मेन म्हणजे माती. आम्हाला काही रोपे लावायची होती, काही झाडे लावायची होती, त्यामुळे आम्हाला माती पाहिजे होती. मग त्यानंतर आम्ही निघालो मातीच्या सेक्शनमध्ये, जिकडे तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे मात्यांचे पोते दिसतील. आता ही आहे मॉइश्चर सॉईल. ही पॉटिंग सॉईल आहे, जी तुम्ही कुंड्यांमध्ये भरू शकता. ही सुद्धा पॉटिंग सॉईल आहे. ज्या कुंड्यांमध्ये झाडे रोपे लावतो आपण, त्यासाठी ही यूज केली जाते. ही बऱ्यापैकी हलकी असते वजनाने. आणि ही आहे तुमचे बेड, म्हणजे भाजीपाला जे आपण लावतो त्यामध्ये व्हेजिटेबल बेड तयार करण्यासाठी यूज केलेली माती. आणि ही सुद्धा त्यासाठीच वापरली जाते. ही आहे टॉप सॉईल, जी 223 रुपयांना आहे. आणि ही आहे प्रीमियम टॉप सॉईल, ही आहे 237 रुपये. आणि अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्हाला मातीच्या बॅग्स दिसतील. त्यांच्या प्राइजेसमध्येही थोडाफार फरक असतो. हा जो दिसतोय हा सगळा सेक्शन हा मातीचा आहे. इकडे सगळ्या प्रकारच्या मातीच्या बॅग्स ठेवलेल्या असतात आणि आपल्याला पाहिजे त्या प्रकारची मातीची बॅग आपण घ्यायची. आणि इकडे या सेक्शनमध्ये इथे आहे सगळी कीटकनाशके फळांसाठी आणि फुलांच्या झाडांसाठी वापरली जाणारी. आणि इथे मी जे दाखवते ना, ते आहे वेलीसाठी लावला जाणारा मांडव किंवा जाळी. वेली किंवा झाडे चढवण्यासाठी जे वापरतात ना, ते प्लास्टिक किंवा लोखंडाची आहेत मोस्टली आणि वेगवेगळ्या आकाराची आहेत. आणि खूप छान त्यावर वेल चढवले जातात. आणि या साईडला आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या कुंड्या. आणि इथे आहे आपल्या गार्डनमध्ये ठेवल्या जाणारं डेकोरेशनचं सामान, आउटडोअर डेकोरेशन. असं वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या प्लास्टिकच्या आहेत, काही मातीच्या आहेत. हे छोट्या छोट्या डेकोरेशनमध्ये काही आवाज येतात किंवा लाईट्स लागतात आणि हे असे त्याला हात लावला की असे हालतात. असे वेगवेगळे ॲट्रॅक्टिव्ह असे डेकोरेशनचे आयटम आहेत. हे असे स्टॅच्यूज प्राण्यांचे खूप छान असं डेकोरेशन करतात, बागकाम करतात आणि बागेमध्ये असं डेकोरेशन करतात. त्यानंतर आम्ही इथे आलो होतो. आम्हाला एक प्लायवूड पाहिजे होतं, जे आमच्या फायर पिटला कवर करेल, जेणेकरून पावसाळ्यामध्ये ना, म्हणजे पाऊस किंवा स्नो पडला तर तो फायर पिटमध्ये जाऊन बसतो आणि सगळे लाकडं ओली होतात. तर त्यासाठी आम्ही एक असं वॉटरप्रूफ असं आम्हाला एक प्लायवूड पाहिजे होतं आणि ते त्यांना मिळालं आणि अगदी परफेक्ट साईजचंच मिळालं. आणि हे घेऊन आम्ही आता फायनली घरी निघालो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि परत भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोवर बाय बाय.